चलो बाय बाय ब्रो. तिघं पण झोपाळूच निघले. मदुराई आहे इकडे 120 किलोमीटर. बाहेरून मंदिर फिरू आणि चारही दरवाजे दाखवतो मग. कॅमेरा खोपरा. तर जय शिवराय मित्रांनो. रामेश्वरम आपलं कव्हर करून झालेलं आहे. चलो बाय बाय ब्रो. हे दोन मित्र भेटले होते, इथलेच तमिळनाडूचे आहेत, वेल्लूरचे आहेत तसे ते. हां 450cc या. चलो मदुराई. चलो ब्रो. तर चला रामेश्वरममध्ये 3 दिवस या मुलांमुळं दोन इतके भारी गेलेत ना यार. फुल एन्जॉय केला. वाटलंच नाही की मी सोलो आहे. आणि फ्रेंडशिप पण असली खतरनाक झाली ना. 2च दिवसात ॲक्च्युली 48 तासांपूर्वीच भेटलो होतो आम्ही. ॲक्च्युली झालं असं की रामेश्वरममध्ये आपलं बुकिंग नव्हतं, मी तर तुम्हाला सांगितलं होतं. आणि ख्रिसमसमुळं रामेश्वरम फुल बुक होतं, एकदम फुल. मी इथं आलो, रूम शोधत होतो. 1-2 ठिकाणी पाहिलं आणि 3रं किंवा 4थं ठिकाण असेल. इथं आलो, हे पण शोधत होते. आणि यांना भेटली पण ती 2000ला होती. आणि इट वॉज कॉस्टली ना, तर जास्त कॉस्टली होती. मग ओनरशी बोललो आम्ही 2500मध्ये फायनल केली तिघांमध्ये शेअरिंगमध्ये. मग काय आम्ही मस्तपैकी 833 रुपयात हा स्टे पडला. ॲक्च्युली तसं हा स्टे सगळ्यात महाग आहे आपला. इथून पाठीमागचे आपले स्टे सगळे 500 ते 800पर्यंतच आहेत. 833पर्यंत गेलं आहे हा. ठीक आहे. पण त्यानंतर इथं आलो तर म्हणजे स्टे वगैरे केले आम्ही, फ्रेंडशिप झाली चांगली. एकत्र फिरलो आम्ही. रामेश्वरम टेम्पलला एकट्याला मजा नसते आली. म्हणजे 23 तीर्थ आपण जे केले त्या 23 तीर्थांना आपलं एकट्याला मजा नसते आली. यांच्यामुळे जाम एन्जॉय केला यार. फ्रेंडशिप चांगली झाली. वेल्लूरचे आहेत ते दोघं पण प्रॉपर. आणि एकदम चाइल्डहूड फ्रेंड आहेत ते. लहानपणीपासून एकत्र आहेत ते आणि अजून पण फिरत आहेत म्हणजे. तर आता पांबन ब्रिज लागेल. पांबन ब्रिज लागला की म्हणजे वाट लागणार आहे आपली, कारण 4 वाजलेत. पांबन ब्रिज सध्या फुल ऑन ट्रॅफिक असेल. तर वेल्लूरचे हे यांनी दोघांनी सांगितलं की वेल्लूरला कधी जर आले तर नक्की यायचं. कॉन्टॅक्ट म्हणजे फोन बिन करायचा म्हणजे करायचं, नाही तर मग बघ. पोरं भारी आहेत, आपले जवळचे असल्यामुळं मस्त वाटतं यार. आता इथं वाट लागणार यार, हे सगळं फुल असेल. तर ठीक आहे. हा आहे पांबन ब्रिज. रामेश्वरममध्ये आपण हे पाहिलं. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी आपलं विभीषणला जिथं पट्टाभिषेक केला होता ते पण प्लेस पाहिलं आपण. त्यानंतर आपण धनुष्कोडीला मॉर्निंगला गेलो, सनराईजला. सनराईज पण इतका मस्त कॅप्चर केला ड्रोनमध्ये, एकदम छान ड्रोन शॉट आलेत. त्यानंतर तिकडून आल्यावर आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आहेत त्यांचं घर पाहिलं. ते घर पण छान आहे. म्हणजे त्यांच्या सगळ्या अचिव्हमेंट्स, अवॉर्ड्स, सगळे सर्टिफिकेट्स वगैरे, सगळे पुस्तकं, सगळ्या गोष्टी आहेत तिथं. ते सगळं पण पाहिलं. त्यानंतर आपण रामेश्वरमचे काल ड्रोन शॉट वगैरे घेतले होते. आज पण सकाळी आपण ड्रोन शॉट वगैरे घेतले. ओके. अशा प्रकारे आपला पांबन ब्रिज संपलेला आहे. आणि रामनाथपुरम इथून आहे 40 किलोमीटर. मे बी रामनाथपुरमच आहे जिथून आपल्याला राईड घ्यायचं आहे मदुराईसाठी. आणि बाकी इकडे जातो तो डायरेक्ट कन्याकुमारीला जातो. ठीक आहे. तर चला डिस्टन्स कवर करून घेऊ. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवांत उठलो आम्ही. तिघांमध्ये स्टे केली होती. तिघं पण झोपाळूच निघले. एवढे झोपाळू की 9 वाजले तरी एक पण जागता आले ना. मस्त AC लावलेला, AC एकदम चिल रूम केलेली. तिघं पण ब्लँकेट घेऊन झोपलेले, एकसुद्धा आले ना जागचं 9 वाजले तरी. आहे ब्रो. तर 9 नंतर मग आपण निघलो. असं भारी वाटतं यार. मग अशी पण मला लातूरमधला गडी भेटला, जालन्याचा, सॉरी मराठवाड्यातला. मस्तपैकी तिने सेल्फी वगैरे काढले, गाडीबरोबर फोटो काढले. भारी वाटतं यार असं. त्या अगोदर पण पुण्याचे 1-2 रायडर भेटले होते. पाहून MS पाहिलं की डायरेक्ट हात करतात, खतम.
मी तुम्हाला आले ट्रिपवर निघल्यावरच म्हटलं होतं की ज्यावेळेस आपण कन्याकुमारी रामेश्वरम असं एकदम आउट ऑफ स्टेट असं लांब कुठेतरी तिकडं आपली एमएचची गाडी दिसली तर जाम भारी वाटणार आहे. मराठी लोक मराठी बोलल्यानंतर इतके आता जवळ 19-20 दिवस झालं मी प्रॉपर जास्त मराठी कोणावर बोलत नाही असं फ्रंट टू फ्रंट. बाकी फोनवर तर बोलणं चालू होतंच. ओके ठीक आहे. त्याचप्रमाणे इंडिया आणि इंडिया आणि श्रीलंकामध्ये फक्त 18 किलोमीटरचा डिस्टन्स यार. असं वाटत होतं पोहोच जाऊया आपण. ते हे नाही का मूवी कोणता आहे तो शिद्दत आय थिंक शिद्दत मूवीमध्येच येते तो मस्तपैकी जस्ते असतो जस्ते मस्तपैकी पोहोच जायचं ट्राय करतो आणि बुडतो. तसं आपण पण बुडलोच असतो म्हणा. सिमर आहोत पण एवढे पण पुरव नाही वे की समुद्रात त्या करंटच पास झालं नसतं आपल्याला. धनुष्यकोडीचा ॲट द पॉईंट असा करंट चालला होता तो पाण्याचा करंटच पास नसतं झाला. एवढं खतरनाक करंट चालू होता तो. तर ठीक आहे हा होता पाठीमागचा प्रवास. पेट्रोल टाकायचं यार. पेट्रोल रेंज खाली गेली आहे म्हणजे पेट्रोल आता शेवटचीच राहिली. रेंज राहिलेली 118 किलोमीटर म्हणजे साधारण 100 किलोमीटरची रेंज आहे. डिस्टन्स कवर करायची 160 किलोमीटर म्हणजे आपल्याला रस्त्यामध्ये कुठं नायरा भेटलं तर हमखास आपण टाकी फुल करून घेऊ एकदा. ठीक आहे तर चला निघूया मदुराईकडे. अजून आता 50 किलोमीटर मारतो आणि ते मारल्यानंतर मस्तपैकी आपण चहाला थांबू. त्याच्या अगोदर ॲक्च्युली नायरा भेटला तर पेट्रोलला भेटूया. थोत्तीकुडी आहे 130 आणि मदुराई आहे इकडे 120 किलोमीटर. ठीक आहे तर चला राईड घेऊ आता मदुराईकडे जाण्यासाठी. इकडून आपण आलो होतो कन्याकुमारीवरून. ओके ठीक आहे चला. इथे एक बोर्ड आहे आता याच्यावरती काय लिहिलेलं आहे तिरुचिरापल्ली 178 मदुराई 121 आणि देवीपट्टणम. मदुराई 121 कोचीला पण इकडे 395 मे बी असं जात असेल तो. 400 किलोमीटर कोचीवरून पण आलं होतं पण भांगार यार एवढं ट्रॅफिक आणि ते पाहून आपण आलिप्पीला गेलो. पण एक प्रकारे चांगलं पण झालं तर ते आपला डिसिजन सही होता तो. मित्रांनो आपण ऑलरेडी लेट आहोत पण रोड छान आहे म्हणून शूट करतो आहे स्पीड कमी करून. सूर्य ऑलरेडी आता मावळायला गेला. मस्त वाटतं आहे वातावरण तर छान झालं आहे. आणि तमिळनाडू तिकडं शक्यतो आणि तमिळनाडू तिकडं शक्यतो हिवाळ्यामध्ये पण पाऊस येतो त्यामुळं पावसाचं वातावरण पण बनलं आहे मस्त. पण ठीक आहे काय होतं आहे लवकर जायचं आहे आपल्याला. डिस्टन्स अजून खूप कवर करायचं आहे आपल्याला. तर ठीक आहे आता चहासाठी भेटू. मध्ये थांबलो होतो मागं तर पेट्रोल पण टाकून घेतलं टँक फुल करून घेतली. 102 रुपये होतं. 102 रुपये होतं. नायरा काय इथं भेटला नाही यार. नायरा इकडं पण नाही आहे. नायरा मे बी नाही भेटणार आहे एरियामध्ये. कर्नाटक वगैरे एरियामध्ये जाम नायरा होते सगळे. नायराचा बेसच कर्नाटक आहे वाटतं मेनली. मित्रांनो मी म्हटलं होतं ना पावसाचं वातावरण झालं आहे. हे बघा इथं ऑलरेडी पाऊस होऊन गेला आहे. तमिळनाडूचं आणि आपल्या महाराष्ट्राचं क्लायमेट खूप डिफरंट आहे. आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी जूनपासून नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतो. पण इथं मोस्टली पाऊस म्हणजे 40% पाऊस तरी तमिळनाडूमध्ये आपला हिवाळ्यामध्ये पडतो आणि 60% पाऊस आपला रेग्युलर टायमिंगमध्ये पडतो जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर.
आपण पोहोचेपर्यंत पाऊस येऊ नये परत, म्हणजे झालं. जय शिवराय मित्रांनो आणि गुड मॉर्निंग सुद्धा. आपली मदुराईमधली दुसरी सकाळ झालेली आहे. आता आपण सरळ चाललो मीनाक्षी अम्मा टेम्पलकडे. मीनाक्षी टेम्पल एक्सप्लोअर करू, ड्रोन शॉट घेऊ. त्यानंतर मदुराईमध्ये आपलं दुसरं काही खास प्लॅन नाही. तिथून आपण डायरेक्ट तंजावरला जातो आहे, कारण तंजावरला उद्या आपल्याला खूप एक्सप्लोअर करायचं आहे. आज तंजावरला लवकर गेलं पाहिजे आणि रूम वगैरे पण बुकिंग राहिलेली. आता सांगू की स्टेशनची वाट लागली. अजून लुंगी पण बरोबर घेतली, कारण साऊथ इंडियामध्ये बऱ्यापैकी असं आहे की मंदिरामध्ये जाण्यावर तुम्हाला लुंगी घालायला लागते. त्यामुळे लुंगी बरोबर कॅरी केली. तर असं काय असलं तर लुंगी तिथं आपण गेल्यानंतर चेंज करू शकतो. चला खायला बघू यार, काहीतरी भूक लागली. ब्रेकफास्ट करू. चहा मारायला इकडचे चहा खूप वेगळे आहेत यार, आपल्यासारखं नाही. प्रॉपर म्हणजे चहापत्ती वेगळी उकळवतात, साखर वेगळी आणि दूध वेगळं सगळं मिक्स करून देतात. चहा पिईपर्यंत ती साखर पण विरघळलेली नसते, त्यामुळे जास्त साखर टाकायला लागते. ठीक आहे, चला पाहूया. मंदिराकडे जाण्याचा रिंग वगैरे असं काहीतरी चालू असेल. पूर्ण पॅक केलं आहे. ड्रोन शॉट तर मिस झाले. ठीक आहे, दर्शन घेऊ. धोती कंपल्सरी. मित्रांनो, मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही, त्यामुळे सगळं तिथं काउंटरला जमा करायला लागतं. आणि आतमध्ये लाईन पण खूप मोठे असणार आहे, त्यामुळे जाण्या वगैरे खाऊन घेऊ काहीतरी. सर एस पी एस टिफिन्स इथं आपल्याला डोसा बिसा मिळून जाईल. चहा पण दिसतोय. ठीक आहे, चहा आणि घेऊन जाऊ. मस्त दाबून नाश्ता मारला, चहा पण मारला. आता रांगेत उभं राहायला काय अडचण नाही ना. ही रांग लागली आहे. ती समोर आहे मोबाईल लॉकर, पलीकडे चप्पल लॉकर आणि ही रांग. चला मित्रांनो, हे आहे साऊथ टॉवर म्हणजे दक्षिण द्वार. आतमध्ये कॅमेरा मोबाईलवर काहीच अलाउड नाही. ठीक आहे, आतमध्ये शूट नाही, पण ठीक आहे. आता मंदिराचं घेर जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर तर आरामात असेल. बाहेरून मंदिर फिरू आणि 4ही दरवाजे दाखवतो तुम्हाला. त्यानंतर ड्रोन शॉट पण घेऊ. आता 4ही दरवाजे फिरू. आणि अजून एक कन्फ्युजन इथं असं झालं की मी आतमध्ये गेल्यानंतर तिथं म्हणजे 2 एंट्री होते, फ्री एंट्री आणि 100 रुपये देऊन दोन्ही मंदिरांसाठी एंट्री होती. तर तुम्ही इथं आले तर कायम फ्री एंट्री प्रेफर करा. माझी ती चूक झाली. मी म्हणलं 100 रुपये एंट्रीला ही असेल, लवकर दर्शन वगैरे होईल, पण असं काही नाही. 100 रुपये देऊन पण म्हणजे 100 रुपये देऊन पण तुम्ही ज्या लाईनला लागता ती लाईन फ्रंटला आहे आणि फ्री लाईन पाठीमागच्या साईडला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लोक इथे येणारे टुरिस्ट आहेत. ते 100 रुपयाचा विचार नाही करत, ते डायरेक्ट 100 रुपयाचे तिकीट घेतात आणि आपलं स्पेशल लाईनला जातात. इथं स्पेशल लाईनला जास्त गर्दी होती फ्री लाईनपेक्षा. माझी ती चूक झाली. मी पण गेलो आणि फ्रंटलाच आहे काउंटर. गेले गेले आपण लगेच विचार करतो की 100 जाऊ दे, आपला टाईम वाचला पाहिजे, आपल्याला पुढं पण जायचं असतं. ठीक आहे, तर तीच चूक झाली. मी गेलो सरळ 100 रुपयाचं तिकीट खरेदी केलं आणि घुसलो. पण फ्री लाईन माझ्यापेक्षा म्हणजे स्पेशल लाईनपेक्षा पण क्लिअर होती जास्त. त्यांचं दर्शन लवकर होत होतं, कारण ती लाईन मंदिराची एकदम पाठीमागून सुरू होती. तिकडं बऱ्यापैकी म्हणजे इतकं कन्फ्युजन, एवढी गर्दी की कोणाला कळतच नाही की पाठीमागून पण लाईन असेल म्हणून. ठीक आहे, तर आले तर कायम फ्री लाईन प्रेफर करा. मध्ये कॅमेरा अलाउड नाही, पण हे पाहू शकता तुम्ही कसल्या भारी भारी मूर्त्या कोरल्यात यार. जबरदस्त म्हणजे दगडांमध्ये जबरदस्त. आणि वरती पण एकदम जबरदस्त दगडांमध्ये काम केलेलं आहे. तिथं पाहू शकता तुम्ही गणपती दिसतो का नाही. आम्ही दोन्ही साईडला या साईडला पण आणि नाही, या साईडला गणपती नाही, ब्रह्मा आहेत. ते पण 4 शिरांचं गड ब्रह्मा. आणि इकडं इथं गणपती शेवटला दिसतो. ओके, ईस्ट टावर आहे. हां, ईस्ट टावरला आहेत आपण, म्हणजे पूर्व दिशेला. आपण दक्षिण केली, पूर्व केली, आता त्या साईडला जाऊया आपण उत्तर दिशेला. ओके,
ओके, हे आहे आपलं उत्तरद्वार म्हणजेच नॉर्थ टावर. कोपरा बा कॅमेरा कोपरा ओके, हे आहे आपलं पश्चिम म्हणजेच वेस्ट टावर. काम चालू आहे यार, पूर्ण रिनोव्हेशनचं, कलरिंग वगैरे काहीतरी करायचं आहे. त्यामुळे पूर्णपणे हे केलेलं आहे, बांधलं आहे यार, बांबू वगैरे काम चालू आहे. कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, पण ही पाण्याची टाकी जो मी पाहू शकता ना मॅपमध्ये, म्हणजे एक पाण्याचं सिम्बॉल दिसतं आहे, ते आपलं एक कुंड आहे आणि त्याच्या सराउंडिंग सगळं टेम्पल आहे. आणि टेम्पलाला राऊंड मारून, आता त्या मंदिरालाच राऊंड मारून आपण आता मदुराईच्या बाहेर निघणार आहेत. मदुराईमध्ये आपल्याला फक्त एकच एवढंच प्लेस फक्त कवर करायचं होतं. त्यानंतर आपल्याला जायचं आहे तंजावरला. पण तंजावरला जाण्या अगोदर एक मित्र आहे आपला, जिग्र मित्र, फ्रॉम मालदाड कॉलेजला होता आम्ही. इकडं आल्यापासून इंग्लिश वर्ड लईच निघायला लागले बे. इंग्लिश तर तोडकी मोडकी येते, पण वर्ड जाम निघतात. तर त्याला भेटून जायचं आहे मस्तपैकी, त्याच्यापाशी जाऊ. आज पण जबरदस्त पावसाचं वातावरण बनलं आहे. बाकी ड्रोन वगैरे अलाउड नाही आहे इथं, पण तरी पण ड्रोन शॉट घेण्याची रिस्क घेतो आहे आपण. मला एक मुलगा छोटा जवळ आला आणि तो म्हणला, भैया ड्रोन इज नॉट अलाउड. त्याला म्हणलं ओके छोटू, पण तरी पण तो म्हटला ड्रोन शॉट घ्या मस्तपैकी टाका. ठीक आहे. आता तंजावरच्या बाहेर निघेपर्यंत जाम ट्रॅफिक असेल यार. ते राहिलं बघा, मंदिराचं ते कोणतं गेट आहे माहीत नाही, पण काम चालू आहे, रेनोव्हेशन चालू आहे. अरे इथल्या सिग्नलविषयी मी हे नोटीसच केलं नव्हतं बे. सिग्नल गोल कलरचा नाही येतो, रेड कलर हार्ट येते. मस्त हार्ट शेप दिला आहे त्याला. ओके ओके, वी कॅन गो. जाम आभाळ आलं यार, पूर्ण काळं काळं झालं आहे पूर्ण. पाऊस जर पडला तर भयानकवाला पाऊस पडेल. या ट्रिपमध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक अवॉइड करायचं ट्राय करतो यार आपण. कोचीमध्ये पण असंच ट्रॅफिक होतं, पण कोचीत पाहण्यासारखं काय नव्हतं म्हणून कोचीत गेलो नाही आपण. बाकी इथं पण ट्रॅफिक आहे, पण इथं कसं, इथं आपल्याला मीनाक्षी टेम्पल पाहायचंच होतं काही करून. हे दिसते नदी भेटली, बरेच मोठं आहे बे. आज तर काय पेट्रोल टाकायची गरज नाही पडणार, कालच टँक फुल केले आपण. ॲक्च्युली या ब्लॉगमध्येच येईल ते, कंटिन्यू तोच ब्लॉग चालला आहे. अजून आपण मदुराईला बाय बाय नाही केलं आहे, पण मदुराईला पण लवकरच बाय बाय करू. हेल्मेटमुळे बोलण्यात लय असं नाकातली नाकात बोलल्यासारखं आवाज येतो बे. काहीतरी करायला लागेल याचं ऑप्शन, अजून प्रॅक्टिस वगैरे करायला लागेल. अजून पण फंबलिंग वगैरे ह्या गोष्टी होतात, अजून पण आपण बेस्ट लेवललाच आहेत आपण. परफेक्ट असे रायडिंगमध्ये परफेक्ट आहेत, कॅमेरा फेसिंगमध्ये आपण अजून एवढं परफेक्ट नाही झालो. फंबलिंग होतं बऱ्यापैकी. तिरुचिरापल्ली 122. तर इथून जायचं आपल्याला तिरुचिरापल्ली 122, आणि तिथून 50 किलोमीटरवरती तंजावर असेल. तंजावरला इकडून पण शॉर्टकट आहे, म्हणजे जास्त डिफरन्स नाही, 5-10 किलोमीटरचा डिफरन्स पडेल. पण तिरुचिरापल्लीवरून जाण्याचं कारण म्हणजे रस्त्यामध्ये आपल्याला एका मित्राला भेटायचं आहे, ज्या आपला डिग्रीचा पार्टनर, रूममेट पण म्हणता येईल, बेंचमेट पण बऱ्यापैकी. आपल्याला
प्रदीप दहीपळेला भेटायला जायचं, प्रदीप भावड्याला भेटायला जायचं आपल्याला. क्लासमेटवरती हा मी नक्कीच व्हिडिओ टाकेल यार, बावड्याला भेटलेला. बावड्याला भेटण्यासाठी 3000 किलोमीटर लांब, खतम विषय. तर ठीक आहे, चला त्याला भेटू. आता तंजावरचं ब्लॉग तर इथून स्टार्ट होईल, मदुराई इथून आपण एंड करतो आहे. तर भेटू आपण तंजावरच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभराजे, हर हर महादेव.